अकल्पित. त्या आलिशान बंगल्यात ती एकटीच होती. संपूर्ण घरावर सुतकी वातावरण पसरले होते. ती पायऱ्या उतरून खाली आली. तिने एकदा भिंतीवरील नव्याच्या फोटोकडे पाहिले. गतकाळातील त्या भयाण आठवणीने तिचं अंग शहारलं. पण क्षणात तिने स्वतःला सावरलं. तिथल्या एका पलंगावर बसली आणि भूतकाळात हरवली. रती सबनीस. मुंबईतील प्रतिष्ठित व्यापारी जयसिंगराव सबनीस यांची मुलगी. लाडात वाढलेली. आपल्या मुलीचं लग्न आपल्या तोलामोलाच्या मुलाशी व्हावं अशी त्यांची इच्छा होती, पण तिला मात्र एखाद्या मध्यमवर्गीय घरातील मुलाशी लग्न करायचं होतं. ज्याची परिस्थिती सामान्य असते, त्याच्यात धमक असते, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते. असं तिचं प्रामाणिक मत होते. तिच्या वडिलांनी तिच्या इच्छेने एका गरीब कुटुंबातील मुलाबरोबर तिचं लग्न करू दिलं. सर्व सुरळीत चालू असताना ती घटना घडली. दरवाजाच्या आवाजाने ती भानावर आली. दरवाजा उघडून तिचा नवरा अमेय आत आला. त्याने एकदा स्वतःच्या फोटोकडे पाहिले. त्यावरून त्याची नजर रतीच्या हार घातलेल्या फोटोकडे गेली. त्याच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य उमटले. किती हुशारीने तिचा खून करून तिची प्रॉपर्टी त्याने स्वतःच्या नावे करून घेतली होती. अचानक त्याच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले. फोटो फ्रेममध्ये त्याला त्याचा चेहरा दिसत होता. त्याच्या मागे ती उभी होती. त्याची बायको रती. हो, तीच ती. पण हे कसं शक्य आहे? ती तर. तिने त्याच्या आवडीची सफेद रंगाची नक्षीदार साडी नेसली होती. त्याच्या हृदयातून तीव्र वेदना आली आणि त्याने जागीच प्राण सोडले.